जो आपल्याला रिक्वायर्ड आहे तो आपण घेणार आहोत. सो सॅम्पलिंग रिक्वायर्स लेस टाईम अँड लेबर, म्हणजे तुम्ही कमी वेळामध्ये कमी कष्टामध्ये सेन्ससच्या तुलनेमध्ये सॅम्पलिंगचा डेटा मिळवू शकता. आणि त्यामुळे काय होतं की द सॅम्पलिंग रिझल्ट्स अल्सो कॅन बी ॲनालाइज्ड मच फास्टर. डेटा कमी असल्याकारणाने आपण त्याचा ॲनालिसिससुद्धा खूप वेगाने करू शकतो, फास्ट करू शकतो. सो सॅम्पलिंग मेथड आणि सेन्सस मेथडमध्ये सॅम्पलिंग आपल्याला कमी वेळामध्ये कमी कष्टामध्ये डेटा कलेक्ट करता येतो. सॅम्पलिंग युजली रिझल्ट्स इन रिडक्शन इन कॉस्ट in terms of money and manpower. The total cost of the sample survey is expected to be much smaller than the complete census. म्हणजे संपूर्ण सेन्सस करण्यासाठी जो आपल्याला खर्च येईल त्याच्या तुलनेत कितीतरी कमी खर्चामध्ये, मग तो खर्च पैशाच्या संदर्भातला असेल आपला किंवा आपल्याला जे मनुष्यबळ लागणार आहे त्याच्या संदर्भातला असेल, या खर्चामध्ये खूप मोठी आपली बचत होते सॅम्पलिंग केल्याने. सो सॅम्पलिंगमुळे आपला वेळ वाचतोय, आपले कष्ट वाचतात आणि वरून आपली कॉस्ट कमी जाते. म्हणजे पैशाच्या हिशोबामध्ये मॅनपॉवरच्या हिशोबामध्ये आपल्याला सॅम्पलिंग हे सेन्ससपेक्षा ॲडव्हान्टेजेस आहे. Then there is generally a greater scope in a sample survey than in census. आता या वाक्याचा अर्थ काय पहा की सॅम्पलिंगमध्ये आपल्याला सेन्ससच्या तुलनेमध्ये जास्त स्कोप असते. सम इन्क्वायरीज मे रिक्वायर हायली ट्रेन्ड पर्सोनेल or specialized equipments for collection of data, then census may be inconceivable. म्हणजे सॅम्पलिंगमध्ये स्कोप कशा पद्धतीने जास्त आहे तर काही वेळेला चौकशी करण्यासाठी आपल्याला असं ट्रेनिंग दिलेला व्यक्ती आवश्यक असतो, ट्रेन्ड पर्सोनेल, म्हणजे प्रशिक्षण दिलेला कर्मचारी आवश्यक असतो किंवा काही स्पेशलाइज्ड इक्विपमेंटची आवश्यकता असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला HB टेस्ट करायचं आहे आणि व्हॉट इज द ॲव्हरेज HB लेवल ऑफ वुमेन इन ए स्पेसिफाईड एरिया याचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर टू टेस्ट HB वी शुड हॅव अ मेडिकल इन्स्ट्रुमेंट विच कॅन बी यूज्ड टू टेस्ट हिमोग्लोबिन लेवल. म्हणजे काही इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला आवश्यक असतील तर ते इन्स्ट्रुमेंट हाताळणारे लोक ते प्रशिक्षित असले पाहिजेत. त्यांना जर त्याचं प्रशिक्षण नसेल तर डेटा आपल्याला कलेक्ट करता येत नाही. म्हणजेच काय तर सॅम्पलिंगमध्ये एकूण कमी डेटा आहे, कमी लोकांना भेटायचं आहे, त्यामुळे आपण ट्रेन्ड पर्सोनेल आणि त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स आपण उपलब्ध करू शकतो आणि तो डेटा कलेक्ट करता येईल आपल्याला. तर अशा केसमध्ये संपूर्ण सेन्सस करणं इट इज इनकन्सिवेबल. म्हणजे आत्ता तुम्ही परिस्थिती पाहत असाल तर वी आर सफरिंग थ्रू कोरोना पॅन्डेमिक. आता कोरोना या म्हणजे रोगाचा जो फैलाव झालेला आहे मोठ्या प्रमाणावरती, तर याच्यामध्ये काय करायचं आहे तर टेस्टिंग करायचं आहे. टेस्टिंगमध्ये काय केलं जातं, स्वॅब घेतला जातो, म्हणजे तुमच्या घशामधून जो लिक्विड आहे त्याचं टेस्ट केलं जातं. आता सांगा की उदाहरणार्थ सांगलीसारख्या शहरामध्ये किंवा पलूससारख्या शहरामध्ये जिथं लोकसंख्या 30,000 पलूसमध्ये, सांगलीमध्ये ती काही लाखांच्या घरामध्ये आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही प्रत्येक व्यक्तीचं टेस्टिंग करू शकत नाही आहे, कारण त्यासाठी ट्रेन्ड पर्सोनेल लागणार आहे आणि त्यासाठी इक्विपमेंट्स लागणार आहेत, टेस्टिंग किट लागणार आहे. तर अशा केसमध्ये पॉप्युलेशन सेन्सस ज्याला म्हणतो आपण ते शक्य नाही आहे. In some cases, a complete census is ruled out by the nature of the population. म्हणजे काही ठिकाणी पॉप्युलेशन अशा प्रकारचं असते की तिथं तुम्ही सेन्सस करूच शकत नाही. म्हणजे इफ देर इज अ पॉप्युलेशन विच इज इनफायनाईट अँड ऑर हायपोथेटिकल, देन सॅम्पलिंग इज द ओनली ऑप्शन.
म्हणजे तुमचं जे पॉप्युलेशन आहे ते इनफायनाईट आहे. आता उदाहरणार्थ कृष्णा नदीमध्ये माशांचं प्रमाण किती आहे, त्यात विशिष्ट जातीचे मासे किती आहेत, लोकांना खाण्यास योग्य मासे किती आहेत, ह्याचा मला सर्वे करायचा असेल, ह्याच्याबद्दल मला माहिती करायची असेल, तर आता संपूर्ण कृष्णा नदीमध्ये असलेल्या माशांची संख्या तुर्तास आपल्याला माहीतच नाही. इट इज अन इनफायनाईट पॉप्युलेशन. इट इज अन इनफायनाईट पॉप्युलेशन. मग ते आपण नाही करू शकत इथं सेन्सस. सो इन that kind of problems, the only option is the sampling. We can't do census over there. आता काही वेळेला इफ टेस्टिंग इज डिस्ट्रक्टिव्ह, ह्याचा अर्थ काय, तर एखादी गोष्ट आपण ज्यावेळेला चांगली आहे की वाईट आहे हे तपासून पाहतो त्यावेळेला ती जी वस्तू आहे ती नाशच पावते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक बल्ब आहे. इलेक्ट्रिक बल्ब किती व्होल्टेज फ्लक्च्युएशनला प्रकाशमान होतोय हे जर मला तपासायचं असेल तर आय हॅव टू फ्लक्च्युएट द व्होल्टेज. आणि तो व्होल्टेज मी फ्लक्च्युएट केला तर काय होणार आहे, बल्ब आहे तो डिफ्यूज होणार आहे. म्हणजे काय, मी एकदा तो बल्ब तपासला की तो वापरास योग्य राहणार नाही, डिस्ट्रक्टिव्ह आहे. लिहिण्याचा खडू असेल तो किती कठीण आहे की सॉफ्ट आहे हे बघायचं असेल तर तो मला मोडून पाहावं लागेल, मोडला की मला तो वापरता येणार नाही आहे. तर अशा प्रकारचं जे टेस्टिंग असते त्या केसमध्ये तुम्ही कंप्लीट सेन्सस करूच शकत नाही आहे, कारण सगळ्याच वस्तू तुम्हाला डिस्ट्रक्ट कराव्या लागतील, खराब कराव्या लागतील. सो इफ द टेस्टिंग इज डिस्ट्रक्टिव्ह देन कंप्लीट एन्युमरेशन इज इम्प्रॅक्टिकेबल, अव्यवहार्य आहे. And sampling design is the only method to be used in such cases. Okay, so these are the few advantages we have mentioned over here. आता काही वेळेला आपण जंगलामध्ये किती वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्यांचं पॉप्युलेशन आपल्याला एस्टिमेट करायचं असते. आता जंगलामध्ये वाघ किती आहेत हे आपल्याला कसं माहीत असणार. So number of tigers in a jungle, in a forest, is a population which is infinite. Right now I don't know what is the number. मग अशा केसमध्ये आपल्याला सॅम्पलिंग करावं लागतं. बायोडायव्हर्सिटी मोजत असताना वेगवेगळ्या प्रकारची झाडं किती आहेत जंगलामध्ये, इम्पॉसिबल. शेततळं केलेलं असते त्याच्यामध्ये मत्स्योत्पादन केलं आहे एखाद्या शेतकऱ्याने आणि ते आता त्याला सेल आउट करायचं आहे माशांचं तळं. तर आता जो व्यापारी खरेदी करणार आहे तो कशावरून खरेदी करणार, तळ्यामध्ये मासे किती आहेत. मग आता तळ्यामध्ये मासे किती आहेत ह्याचा अंदाज कसा येणार, सगळे मासे पकडायला पाहिजेत ना. सो वी डोंट नो हाऊ मच फिशेस आर देअर इन द पॉन्ड, त्यांची संख्या आपल्याला माहीत नाही, इनफायनाईट पॉप्युलेशन. मग अशा केसमध्ये सॅम्पलिंग इज द ओनली ऑप्शन. सो there are lot many situations in which we can use sampling and that gives us data which is quite useful. Okay, now we have to discuss why do we apply sampling techniques. म्हणजे ह्याचे काय उद्देश आहेत, ऑब्जेक्टिव्ज ऑफ द सॅम्पलिंग, म्हणजे कशासाठी वापरायचं ते, त्याला काहीतरी उद्देश असला पाहिजे. जसं की तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं बिकॉज युअर ऑब्जेक्टिव्ह इज टू लर्न, टू गेट द डिग्री, दॅट इज युअर ऑब्जेक्टिव्ह अँड दॅट्स वाय यू हॅव एनरोल्ड युअर सेल्फ इन द कॉलेज अँड अटेंडिंग द क्लासेस अँड डुईंग युअर स्टडी. सो व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ सॅम्पलिंग. सॅम्पलिंग का करायचं, तर सॅम्पलिंग का करायचं या काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी देता येतील. सॅम्पलिंग इन्व्हेस्टिगेशन कॅन बी परफॉर्म्ड टू फील द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्स. व्हॉट आर दॅट ऑब्जेक्टिव्स. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे चेकिंग ऑफ व्हॅलिडिटी ऑफ सेन्सस.
मग आता ज्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती डेटा कलेक्ट केला जातो त्यावर तो डेटा जो कलेक्ट झालेला आहे तो व्हॅलिड आहे का, तो योग्य आहे का अयोग्य आहे, चुकीचा आहे का बरोबर आहे, हे मला ज्यावेळेला चेक करायचं असते त्यावेळेला सेन्ससच्या पाठोपाठ काही सॅम्पल सर्वे घेऊन ते कन्फर्म केलं जातं. कारण मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपण डेटा कलेक्ट करत असतो त्यावेळेला देअर कॅन हॅपन सम मिस्टेक्स, सिली मिस्टेक्स, आणि त्याच्यामुळे तो डेटा खराब होऊ शकतो. सो वी हॅव टू व्हॅलिडेट दॅट रिझल्ट्स बाय कंडक्टिंग अ सॅम्पल सर्वे. Second objective is checking of difference between the measurements of the sample and population. There is always a difference between the measurements of population and sample, however good sample it is. म्हणजे सरळच आहे, संपूर्ण पॉप्युलेशनचे जे रिझल्ट्स असतील आणि सॅम्पलचे जे रिझल्ट असतील त्याच्यात फरक राहणारच आहे. कारण सॅम्पल म्हणजे संपूर्ण पॉप्युलेशन नाही आहे. वी आर सिलेक्टिंग अ पार्ट ऑफ इट. मग ते किती चांगल्या प्रकारचं सॅम्पल असलं तरी त्या दोन्ही रिझल्ट्समध्ये काय राहणार आहे, डिफरन्स राहणार आहे. Also there is always difference between the measures of two samples of the same population. म्हणजे आता काय होतं की दोन वेगवेगळे सॅम्पल आपण निवडले गेले. म्हणजे आता उदाहरणार्थ ॲव्हरेज हाईट ऑफ गर्ल्स शोधण्यासाठी मी 10 मुलींची निवड केली आणि त्याच्यावरून रिझल्ट काढला. तुम्ही कदाचित आणि वेगळ्या 10 मुलींची निवड कराल त्याला तुमचा रिझल्ट वेगळा येऊ शकतो. सो फ्रॉम द सेम पॉप्युलेशन we have taken two different samples and we are getting the different results. म्हणजे एकाच पॉप्युलेशनमधून you can draw a number of samples and as sample varies your result also varies. So inspection of authenticity of these differences is the main objective of the sample. मग आता याच्यामध्ये जो फरक राहणार आहे तो फरक कसा आहे, तो सिग्निफिकंट आहे का, तो ऑथेंटिक आहे का, हे चेक करण्यासाठी आपल्याला सॅम्पलिंगची आवश्यकता असते. थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे चेकिंग ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजे पॉप्युलेशनच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉन्स्टंट्स असतील. जसं की तुम्ही फर्स्ट इयरला ज्याचा अभ्यास केला की व्हॉट इज द मीन, व्हॉट इज द व्हेरियन्स, व्हॉट इज द कोरिलेशन वगैरे. एखाद्या पॉप्युलेशनमध्ये अशा वेगवेगळ्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या आम्हाला चेक करायच्या आहेत. दिस इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सॅम्पलिंग स्टडी दॅट ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पॉप्युलेशन कॅन बी फाउंड इन लेस टाईम थ्रू लेस एफर्ट अँड विथ लिस्ट कॉस्ट. कमी वेळामध्ये, कमी कष्टामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपण ते सर्व रिझल्ट्स मिळवू शकतो. मोर इन्फॉर्मेशन कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द होल पॉप्युलेशन थ्रू सॅम्पलिंग. म्हणजे ज्या कॅरेक्टरिस्टिक्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या पॉप्युलेशनची एखादी कुठली गोष्ट विशिष्ट प्रकारचं वैशिष्ट्य असेल ते अभ्यास करायचं असेल तर मी सॅम्पलिंगच्या मदतीने कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी कष्टामध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये ते रिझल्ट्स मी चेक करू शकतो. Next objective is find estimate of the parameters of the population. The measure of the population is to be obtained on the basis of statistical measures of sample mean, sample standard deviation, sample correlation, etc. In this way, the objective of the sampling is to find out most probable values of the parameters. The measures of the population are called parameters and the measures of sample are called statistics. आता ज्यावेळेला प्रत्यक्षात आपण एखादा एक्झाम्पल फाईंड म्हणजे काही सर्वे करायचा प्रयत्न करू त्यावेळेला आपल्याला काय शोधून घ्यायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल चॉकलेट खाल्ल्याने लहान मुलांचे दात किडतात, हा प्रॉब्लेम मला अभ्यास करायचा असेल. आता उदाहरणार्थ मी ठरवून टाकलं पलूसमध्ये ह्या गोष्टीचा अभ्यास करायचा. मग आता पलूसमध्ये जेवढी सर्व लहान मुलं आहेत
मग आता लहान मुलांची आपण व्याख्या करू. ज्यांचं वय वर्ष 12पेक्षा कमी आहे त्याला आपण लहान म्हणूया. मग वय वर्ष 3 ते वय वर्ष 12पर्यंत जेवढी मुलं पलूसमध्ये आहेत ते सगळं माझ्यासाठी काय होणार आहे, पॉप्युलेशन होणार आहे. आता या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर मला काय करावं लागेल, तर त्या प्रत्येकाकडून माहिती कलेक्ट करावी लागेल. आता ही सर्व मुलं, मग त्यांचं सरासरी वय किती आहे, ते सरासरी किती चॉकलेट खातात दिवसाला, महिन्याला, आठवड्याला. आता चॉकलेट खाण्याचा आणि दात किडण्याचा संबंध किती आहे, कोरिलेशन काय आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा असेल तर इन्स्टेड ऑफ कलेक्टिंग इन्फॉर्मेशन ऑन ऑल द चिल्ड्रन इन द पलूस, मी काय करू शकतो, काही मुलांना निवडू शकतो आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन त्या प्रश्नाचा अभ्यास करू शकतो. सो टू फाइंड आउट द एस्टिमेट ऑफ द पॅरामीटर्स ऑफ द पॉप्युलेशन वी कॅन यूज sampling method. The next objective is fulfillments of special objective and for continuous information. Sampling methods are applied to fulfill the specific objective. सॅम्पलिंग मेथड कधी वापरतो आपण, तर आपल्या डोक्यामध्ये एक विशिष्ट उद्देश असेल डेटा कलेक्ट करण्याचा. ते उद्देशानुसार आपल्याला डेटा पाहिजे असेल तर आपण सॅम्पलिंग मेथड वापरतो. सोशल, इकॉनॉमिक, बिहेवियरल सर्वेज कम अंडर दिस. म्हणजे याच्यामध्ये सामाजिक स्वरूपाचे, आर्थिक स्वरूपाचे, लोकांच्या वागण्याच्या संदर्भातले बिहेवियरल ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचे सर्वे येऊ शकतात. कंटिन्युअस इन्फॉर्मेशन अबाउट द बिहेवियर ऑफ द युनिट इज नीडेड फॉर सम पॉप्युलेशन. म्हणजे आता काही घटक असे असतात की त्यांना यू हॅव टू ऑब्झर्व कंटिन्युअसली. थ्रू सॅम्पलिंग corrections are to be done regularly in the results of the previous sample surveys as in medical sciences and quality control. म्हणजे आता उदाहरणार्थ काय, तर मेडिकल सायन्समध्ये एखाद्या पेशंटला आपण काही काळ ऑब्झर्व करतो. पहिला दिवस, दुसरा दिवस, 5वा दिवस, 7वा दिवस, त्याच्या रोगाची हिस्ट्री, त्याची ट्रीटमेंट्स, अशा पद्धतीने जेवढा काळ तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तेवढा काळ ते डॉक्टर मॉनिटर करत राहतात. सो दे हॅव टू मॉनिटर इट कंटिन्युअसली फॉर सम टाईम इन ऑर्डर टू क्युअर दॅट पेशंट. जसं की एखाद्या फॅक्टरीमध्ये काही वस्तू तयार होतात. आता फॅक्टरी सकाळी 7ला सुरू होते, वस्तू तयार होत राहणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या फॅक्टरीमध्ये एका तासाला 10 वस्तू तयार होत असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी टू व्हीलरची कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये टू व्हीलर तयार होतात आणि सपोज एका तासामध्ये ती कंपनी 100 टू व्हीलर तयार करत असेल, तर आता काय होणार, आपल्याला जेव्हा त्याची क्वालिटी चेक करायची असते त्यावेळेला काय होतं की पहिल्या तासामध्ये काही बाईक तयार झाल्या, आपण त्याचं टेस्टिंग केलं, गुड आहेत बॅड आहेत ठरवलं. आता पुढच्या तासामध्ये, त्याच्या पुढच्या तासामध्ये ह्याच्या बाईक तयार होत राहतील. त्यासाठी काय करावं लागेल, वी हॅव टू ऑब्झर्व इट कंटिन्युअसली. सतत डेटा त्याच्यावरती जर मला मिळत असेल, देन ओनली वी कॅन असेस द क्वालिटी ऑफ द प्रॉडक्ट. सो सॅम्पलिंग वापरण्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आपण चर्चा केल्या त्या आपल्याला वापरता येतात. लेट मी रीड आउट वन्स अगेन. Objectives of the sampling. Objectives of the sampling are checking of validity of census results, checking of difference between the measurements of a sample and population, checking of characteristics of the population, find estimate of parameters of the population, and the last one is fulfillments of special objective and for continuous information. So these are the objectives. Let me recap what we have seen in today's lecture. In today's lecture we have discussed what are the advantages of sample survey or census.
सॅम्पल सर्वे करण्यामध्ये काय फायदे आहेत आपले ॲज कम्पेअर टू द सेन्सस, जे 7 आपण नोंद केलेले आहे. देअर कॅन बी लॉट मेनी. यू जस्ट थिंक इन युअर ओन डायमेन्शन यू विल गेट वन मोर ॲडव्हान्टेज. पण जे 7 महत्त्वाचे आहेत ते आपण कव्हर करायचा प्रयत्न केला. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला शकतो, स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ सॅम्पलिंग सर्वे ओव्हर सेन्सस. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आउट ऑफ दॅट 7 ॲडव्हान्टेजेस तुम्ही त्यातले 4-5 तर तुम्हाला लिहिता आले पाहिजे. सो यू जस्ट रीड दॅट अगेन अँड अगेन. देन व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ द सॅम्पलिंग. सॅम्पलिंगचा ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याचे उद्देश काय आहेत, कशासाठी आपण ते वापरतो, या सगळ्या गोष्टींचा आपण आज चर्चा केली. आय होप दॅट मी जे तुमच्याशी बोलतोय, द वे आय एम कम्युनिकेटिंग विथ यू, ते तुम्हाला समजतंय. तुम्ही तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेला हा व्हिडिओ पाहता, तुम्हाला काही शंका असल्या तर त्याच्यामध्ये कॉमेंट्स तुम्ही लिहू शकता. or otherwise you can send your message on the WhatsApp group. I hope that you will enjoy this lecture also. Thank you. Goodbye.